बातमी आहे गडचिरोलीतून. गडचिरोलीत स्थानिक लाकडाला आता नवा आकार मिळणार आहे आणि स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगाराची नवी संधी मिळणार आहे. आलापल्लीच्या शासकीय आरागिरणीत प्रगत काष्ठ प्रक्रिया आणि प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उभारण्यात आलेल्या या केंद्रासाठी तब्बल 1,59,60,00,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक प्रशिक्षण केंद्राचे आज जिल्हाधिकारी अविशांत पंडासर यांच्या हस्ते लोकार्पण झाला आहे। विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील मौल्यवान सागवानाचा या ठिकाणी कशा प्रकारे उपयोग केला जात आहे आणि या प्रशिक्षण केंद्राचे किती महत्व आहे आपण सरांना विचारूया। सर काय सांगाल? अतिशय चांगला एक केंद्र आता सुरू झालेलं आहे। ते डीपीडीसीच्या नाविन्यपूर्णतून आपण मंजूर केलं होतं मागच्या वर्षी आणि फक्त 1.5 वर्षात पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून ट्रेनिंग सेंटर, प्रोसेसिंग सेंटर आणि इथे महिलांना रोजगार मिळत आहे। त्यांना ट्रेनिंग देऊन जे टीक अतिशय चांगल्या क्वालिटीचे टीक जे ऑलरेडी गडचिरोलीमध्ये आहेत त्याच्यामध्ये चांगला कार्पेंट्री ते करतात। वुमेन कार्पेंट्रीचा आपण एक कॉन्सेप्ट इथे सुरू केलेला आहे आणि टीक जे की गडचिरोलीचे आहे ते आता दिल्लीमध्ये जे जे महत्वपूर्ण जे ऑफिसेस आहेत, पीएम ऑफिस, आपले बाकीचे सेक्रेटरिएट, तिथे आता त्याचा वापर पण होत आहे। मला वाटते अतिशय एक चांगली सुरुवात आहे आणि आपण याला अजून आपण सस्टेन कसं आपण करू शकतो त्याच्याबद्दल पण चर्चा झालेली आहे। अतिशय चांगली सुरुवात आहे। महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत, या माध्यमातून या स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले, काय सांगतो? नाही, नक्की आमचा प्रयत्न राहिलेला आहे लास्ट 1.5 वर्षापासून की जेवढे जेवढे उद्योग आहेत त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल, त्यांच्या उदरनिर्वाहामध्ये वाढ कसं होईल त्याच्यासाठी आपला प्रयत्न राहिलेला आहे। आणि प्रत्येक जे आपण प्रोग्राम आपण आतापर्यंत राबवलेला आहे त्याच्यामध्ये फलनिष्पत्ती अहवालमध्ये तेच नमूद आहे की यशस्वी होत आहे आपले हे सगळे प्रोग्राम। महिलांकडे ती क्षमता आहे, त्यांना जरी योग्य दिशेने आपण प्रशिक्षण दिलं, त्यांना मोटिवेट केलं, तो तिथे खूप कमी वेळात आपल्याला रिझल्ट